तर आज वार रविवार आणि रविवार असला की कॉलेजला सुट्टी असती. पण तुम्हाला तर माहिती आहे कॉलेजला सुट्टी असली म्हणलं की आपल्याला वावरात जाणंच लागते. मग आज आलो वावरात. गाडी लावून दिली लांबच, कारण पुढे चिखल असल्यामुळे गाडी काही पुढे जात नाही. पुढे नेली म्हणलं की मडगरात चिखल अटकलं की आपली पंचायत होती. म्हणून बैल सोडले आल्या आल्या घेऊन गेलो माळावर. एक बैल पुढं घातला आणि एक बैल मागं घातला. नाही तर हे दोघं मला घोळसतच नेतील बुवा. तसे मारत तर नाहीत, पण काय सांगावं यायचं, भरोसा नसतो घेतला आल्या आल्या पहिले याल मग माळावर सोडून दिलं. एक इथं चरू लागलं, एक दुसरीकडे चरू लागलं. बैल चारत होतं माळावर, पण अचानकच मग आपलं लक्ष गेलं आपल्या सोयाबीनकडे. ही सगळीकडे तर बरोबर आहे, पण मधातच काय कोरोना झाला का काय माहिती, मधातच वाळून गेली सोयाबीनला. तर जाऊ द्या आता, पण बैल चरले तर जगले मस्त. आता यायला पाणी पाजायची. आता पाणी पाजायचं जास्त काय लांबण्याचं काम नाही, फक्त आपल्या खोरीतच न्यायला लागतं. इथं बी एका एकाच पाणी पाजायला लागते, जागा कमी असल्यामुळे. पहिले सर्जा आत घातला, पाणी पिऊन झालं तेव्हा सर्जाला बाहेर काढला, मग राजाला आत घातला. सर्जा तसा आजचाच भेट नाही, पण राजालाही भेट आहे. काय झालं काय माहिती. तेवढ्यातच अचानक आपल्या सोयाबीनीत लोरायानं हल्ला केला. यायला तर पळूनच लागते, नाही तर बंदी सोयाबीन तोडून टाकतात. 4 रो येतात आणि 40 एकराचा धिंगाणा करून जातात. आणि यायला हाणं बी काय सोपं नाही. एकदा इकडून पळतील तर एकदा तिकडून पळतील. एका माणसाला लय परेशान करतात. बैल चारले, पाणी पाजले, बांधून बी टाकले. आता मी जाळं घेऊन वरी आलो, पण एक समजून की मुंगशी इतकी नाचायले काहून. मला वजं व्हालं म्हणून याला आनंद व्हायला वाटतं. लय जड आहे बोय जाळं. खालच्या कोठ्यापासून ते वरी आणलं मी हळदीत लगे. आता बारी हे फक्त इथं डवरा आणायची. तर मी जाळी इथं ठेवून दिलं. मी आलो वरी बैल सोडायसाठी. बैलाचा मस्त आराम झाला होता. आता मला चला डायरेक्ट डवरच धरू. आणि इथून पुढचा व्हिडिओ तर काय मी काढला नाही, कारण माझ्या फोनात चार्जिंग नव्हती. म्हणून आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. आजचा व्हिडिओ जरासा जरी आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओत.